शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपली टरबूज पिकाची 30 डिसेंबर रोजी ही लागवड होणार आहे. तर आपण येथे रासायनिक खतांची ही खरेदी केली आहे. आपली अगोदर 12,000 खरबूजची ही लागवड झालेली आहे. आता आपण 30 डिसेंबर रोजी आपल्या शेतामधल्या टरबूज पिकाची लागवड ही करणार आहेत. आता आपण येथे खतांची ही खरेदी केली आहे. आता आपण नेमकं खत हे कोणतं आपल्या टरबूज पिकाला देणार आहेत, म्हणजे बेसल डोससाठी आपण खरेदी केलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण 2.5 एकराच्या मापाने आपण हे खत येथे खरेदी केलं आहे. मी तुम्हाला एकरी नेमका आपण किती डोस टाकावा व तो कोणता टाकावा याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात प्रथम जर आपण विचार केला तर डीएपी तुम्ही एकरी एक बॅग ही घेऊ शकता. सोबत तुम्हाला 10-26-26 एकरी एक बॅग हे घ्यावं लागेल. त्याच्यासोबत तुम्हाला पोटॅश एकरी एक बॅग, याच्यामध्ये म्युरेट ऑफ पोटॅश तुम्हाला हे घ्यावं लागेल. आता हे झालं नत्र स्फुरद पालाश. एकत्रित मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्या पिकाला योग्य वेळी मिळून आपल्या पिकांची जोमदार वाढ व्हावी यासाठी आपण येथे कोणत्याही कंपनीचं मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट तुम्ही याच्यामध्ये पाटील बायोटेक कंपनीचं मायक्रोडील किट वापरू शकता 23 किलोची, किंवा तुम्ही याच्यामध्ये वसुंधरा सुद्धा वापरू शकता एकरी 10 किलो. म्हणजेच काय की हा डोस तुम्हाला एकरी तुमच्या टरबूज पिकाला किंवा खरबूज पिकाला सफिशियंट हा होऊन जाईल. आता काही शेतकरी याच्यामध्ये मॅग्नेशियम सुद्धा वापरतात, परंतु गरज नाही, कारण आपण नंतर ड्रिपने हे देणारच आहोत. परंतु याच्यामध्ये या वर्षीची परिस्थिती लक्षात घेता होत काय आहेत की आपल्या जमिनीमध्ये हानिकारक किडी बुरशी असेल तर याचं प्रमाण आपल्याला वाढतानाही दिसून आलं आहे आणि ते आपल्या पिकाला त्रास देतील. तर यासाठी तुम्हाला एकरी एक बॅग निंबोळी पेंट किंवा निंबोळी पावडर हे वापरावं लागेल. म्हणजेच आपली जमीन सुद्धा चांगली राहील आणि आपल्या पिकांचा बचाव सुद्धा नक्की होईल. तर या वर्षीची परिस्थिती चांगली आहे. टरबूज पिकांची लागवड यावर्षी कमी वाटत आहे, तर तुम्ही नक्कीच यावर्षी टरबूज पिकाचे क्षेत्र वाढू शकता. रेट बरे राहण्याची शक्यता आहे. रमजानमध्ये प्लॉट येईल या दृष्टिकोनातून तुम्ही लागवड शक्यतो करू नका. एकतर पहिले आणा, नाही तर मग नंतर आणा. खूप चांगले दर राहण्याची शक्यता आहे. धन्यवाद.